काय झालं, तुमचे पण सबस्क्रायबर वाढत नाही आहे, तुम्ही पण वर्षानुवर्षे मेहनत करत आहात, परेशान झालेले आहात, तरी पण तुमचा चॅनल ग्रो व्हायला तयार नाही, तुमचे सबस्क्रायबर कुठेही वाढायला तयार नाही, तर थांबा स्क्रीनवरती बघा, माझे सबस्क्रायबर आहे 4500 सबस्क्रायबर. तर अवघ्या काही दिवसातच मी माझे सबस्क्रायबर केले 5600 सबस्क्रायबर. तुम्हाला विश्वास बसत नसेल की 1000 सबस्क्रायबर कसे झाले, माझे सबस्क्रायबर कसे वाढले, तुम्हाला विश्वास बसत नाही आहे ना. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ज्या स्टेप सांगत आहे त्या स्टेप A to Z फॉलो करा आणि मग तुमचाही विश्वास बसेल की माझे 1000 सबस्क्रायबर कसे वाढले. त्या लिंक मी तुम्हाला शेअर करायला लावणार आहे. त्या लिंक जर तुम्ही A to Z प्रॉपरली शेअर केल्या तर नक्कीच तुमचे जे थांबलेले सबस्क्रायबर आहे ते थांबलेले सबस्क्रायबर नक्कीच वाढायला सुरुवात होणार आहे. मी तर तुम्हाला हेच सांगणार की तुम्हाला छोट्या क्रिएटरवर विश्वास बसत नाही, कारण तुम्हाला वाटतं की हाच एक छोटा क्रिएटर आहे, हा काय आपल्याला शिकवणार. मग तुम्हाला आवडता एक मोठा यूट्यूबर ज्याचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे, लाखोमध्ये सबस्क्रायबर आहे, मग त्यांनी कोणताही व्हिडिओ टाकला, त्यांनी त्या गोष्टी फेक जरी सांगितल्या तरी तुम्ही लगेच बिलीव्ह ठेवता. पण त्यांना पण माहीत आहे त्यांचे सबस्क्रायबर, त्यांचे व्ह्यूज इतके आहेत, त्यांचं चॅनल ऑलरेडी ग्रो झालेलं आहे. त्यांनी जर खोट्या गोष्टी जरी सांगितल्या लोक त्यांच्यावर बिलीव्ह ठेवणार आहेत. त्यामुळं ते ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या खऱ्या गोष्टी तुमच्यासोबत काही करत नाही, शेअर करत नाही, कारण त्यांना पण माहीत आहे खऱ्या गोष्टी शेअर करून उद्या हेच मार्केटमध्ये आपले काय बनणार आहे, कॉम्पिटिटर बनणार आहे. त्यामुळे त्यांना कॉम्पिटिटर नको म्हणून त्या रिअल गोष्टी आपल्यासोबत शेअर करत नाही. आणि ज्या रिअल गोष्टी असतात त्या ते काय करतात, आपल्याला काही पैसे पेड करायला लावतात, काही पैसे पेड केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी काय करतात, सांगतात. त्यामध्ये पण A to Z खऱ्या गोष्टी सांगत नाही. पण एक छोटा क्रिएटर माझ्यासारखा जो तुमच्यासोबत म्हणजे फ्रँकली सगळ्या गोष्टी शेअर करतो, कारण त्यांना माहीत असतं की आपल्याला चॅनल ग्रो करायचं आहे, तर आपल्याला आपला ऑडियन्सचा विश्वास मिळवणं गरजेचं आहे. कारण ऑडियन्सचा विश्वास मिळवला तर कुठेतरी आपला चॅनल काय होणार आहे, ग्रो होणार आहे. तर तुम्हाला जर माझा विश्वास असेल तर तुम्ही ह्या सेटिंग नक्कीच फॉलो करून बघा आणि सेटिंग फॉलो केल्यानंतर नक्कीच तुमचे सबस्क्रायबर वाढायला सुरुवात झाली की नाही मला कमेंटमध्ये टाईप करून नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटने फायदा हा तुम्हाला पण होणार आहे आणि मला पण होणार आहे. आता मला कसं होणार आहे, तर मला तुमच्याकडून खूप सारं मोटिवेशन मिळतं तुमचा कमेंट बघून, तुमचे लाईक बघून. जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट टाईप करता तर त्या कमेंटमध्ये काय होते, जे माझ्या व्हिडिओवरती ऑडियन्स आलेले आहे ते ऑडियन्स काय करतं तुम्हाला माहीत आहे, व्हिडिओ बघण्यापेक्षा कमेंट बघायला जास्त प्रिफर करतात किंवा त्यांना कमेंट बघायला आवडतं. मग जेव्हा तुमची कमेंट तिथे दिसते किंवा तुमची कमेंट काहीतरी छान वाटते ऑडियन्सला, त्यावेळेस काय होते, तो ऑडियन्स तुमचा चॅनल ओपन करून बघतोय. यामुळं काय होतं, ॲटोमॅटिकली तुमच्या चॅनलची रीच ही जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत वाढण्यासाठी काय होती, मदत होते. त्यामुळे तुम्हाला एक कमेंट टाईप करायला तर काहीही प्रॉब्लेम नाही, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चला मग आपण स्टेप बाय स्टेप ज्या सेटिंग आहे तुम्हाला मी सेटिंग करणार आहे. आणि तुम्हाला जी एक लिंक आहे ती लिंक काय करायची आहे, तुमच्या सेटिंगमध्ये काय करायचे आहे, फक्त पेस्ट करायची आहे. मग ती कुठे करायची आहे किंवा कोणत्या सेटिंग A to Z करायचं आहे, लगेच आपण सुरुवात करूया. बघा, तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो चॅनलचा लोगो दिसत आहे त्या चॅनलच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू चॅनल दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय दिसत आहे, तुमच्या चॅनलची समरी दिसत आहे. त्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट्स दिसत आहे, त्या 3 डॉट्सवरती जायचं आहे. त्या 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन येत आहे शेअरवरती क्लिक करायचं आहे. आणि फर्स्ट ऑप्शन येत आहे कॉफी लिंक, तिथे कॉफी लिंकवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्रंटला दिसत असेल तुमचा चॅनलचा लोगो, त्या चॅनलच्या लोगोवरती जायचं आहे किंवा प्रोफाईल पिक्चरवरती जायचं आहे. प्रोफाईल पिक्चरवरती गेल्यानंतर तुम्हाला एक पेनचा आयकॉन दिसत आहे, त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती जायचं आहे. आता पेन्सिलच्या आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं चॅनलचं नेम दिसत आहे, हँडल दिसत आहे, डिस्क्रिप्शन दिसत आहे. हे ॲज इट इज तुम्ही तुमच्या पद्धतीने भरू शकता. ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे होम टॅबमध्ये. आता होम टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, होम टॅब काय करायचे, ऑन करायचे आहे. जर तुमची होम टॅब बंद असेल तर तुम्हाला होम टॅब काय करायची आहे, ऑन करायची आहे. याचा फायदा हा होणार आहे की तुमच्या चॅनलवरती जे पण ऑडियन्स येणार आहे त्या ऑडियन्सला तुमचा जो जास्तीत जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय होणार आहे, शो होणार आहे. त्यामुळं तुमचा ऑडियन्स काय होणार आहे, तुमच्या चॅनलवरती एंगेज व्हायला मदत होणार आहे. आता त्यानंतर बघा, फॉर यू, यूट्यूब रिकमेंड्स युअर कंटेंट बेस्ड ऑन युअर व्ह्यूअर इंटरेस्ट. ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन ऑन करता त्यावेळेस काय होणार आहे, यूट्यूब जास्तीत जास्त काय होणार आहे, व्ह्यूअर्सला तुमचा व्हिडिओ काय करणार आहे, रिकमेंड करणार आहे.
त्यानंतर तुम्हाला मोर सेटिंग हा ऑप्शन दिसत आहे, मोर सेटिंगवरती जायचं आहे। मोर सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज, शॉर्ट आणि लाईव्ह स्ट्रीम तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर व्हिडिओज बनवत असाल तर व्हिडिओवरती काय करायचं आहे, ऑन करायचं आहे। शॉर्ट पण बनवत असाल तर शॉर्टला ऑन करायचं आहे। लाईव्ह स्ट्रीम बनवत असाल तर लाईव्ह स्ट्रीमला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे। त्यानंतर दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची सेटिंग, ऑल कंटेंट रिकमेंडेड। आता बघा इथं काय होते, मोस्ट ऑफ जणांची सेटिंग काय असते, बंद असते। आता तुम्ही बघत असाल ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आता रेग्युलर आज एक व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचे मागचे व्हिडिओ काय होत आहे, मागचे व्हिडिओचे व्ह्यूज हे थांबून जात आहे। का थांबून जात आहे, ते ह्या सेटिंगमुळे। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, ऑल कंटेंट रिकमेंडेड, यूट्यूब रेग्युलरली अपडेट्स फॉर यू सेक्शन विथ रिफ्रेश कंटेंट। आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय आहे, रिसेंट कंटेंट ओनली, कंटेंट दॅट यू हॅव पोस्ट इन द पास्ट 12 मंथ्स। आता जर तुम्ही रिसेंट कंटेंट ओनली केलं तर काय होणार आहे, तुमचा फक्त जे रिसेंट व्हिडिओ आहे ते रिसेंट व्हिडिओ काय होणार आहे, तुमच्या व्ह्यूअर्सला किंवा ऑडियन्सला काय होणार आहे, सजेस्ट केली जाणार आहे। पण जर तुम्ही ऑल कंटेंटवरती क्लिक केलं तर तुम्ही आता मध्ये जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळे व्हिडिओ काय होणार आहे, तुमच्या ऑडियन्सला किंवा नवीन ऑडियन्सला किंवा तुमचे सबस्क्रायबर असले किंवा नवीन सबस्क्रायबर असले त्या सगळ्यांना काय होणार आहे, तुमचे व्हिडिओ हे रिकमेंड होणार आहे। यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स काय होणार आहे, मिळणार आहे। जास्तीत जास्त ऑडियन्स मिळाले, त्यांना तुमचे व्हिडिओ आवडले तर काय होणार आहे, तुमच्या चॅनलला ते सबस्क्राईब करणार आहे। यामुळे तुम्हाला इथं ह्या सेटिंगमुळे जास्तीत जास्त सबस्क्रायबर काय होणार आहे, मिळणार आहे। आता त्या चॅनलची लिंक कुठं पेस्ट करायची आहे त्यासाठी थोडं थांबा, कारण ती सेटिंग आपल्याला लास्टला करायची आहे, ठीक आहे। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे। बॅकला आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल का तुमचा सेटिंगचा आयकॉन, सेटिंगच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पुश नोटिफिकेशन। आता सगळ्यात जास्त नोटिफिकेशन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे। पुश नोटिफिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट्सवरती जायचं आहे। कमेंट्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑलवरती क्लिक करायचं आहे। एव्हरी कमेंट म्हणजे तुमच्या चॅनलवरती जी पण कमेंट येणार आहे, चांगली असो किंवा वाईट असो, सगळ्या कमेंट काय होणार आहे, तुमच्या चॅनलवरती येणार आहे। यामुळे तुम्हाला काय होणार आहे, कळणार आहे की तुमचा ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती एंगेज होत आहे की नाही, ठीक आहे। त्यानंतरची जी महत्त्वाची सेटिंग आहे, ॲनालिटिक्स, अचिव्हमेंट, पॉलिसी, अर्न, अपडेट, या सगळ्या सेटिंग तुमच्या चॅनलवरती जर ऑन असतील तर त्यांना काय करायचं आहे, बंद करायचं आहे। आता का बंद करायचं आहे, तर मी बंद करत आहे म्हणून तुम्हाला पण बंद करायचं आहे। आणि अवघ्या काही 10 मिनिटांनंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सेटिंग परत काय करायच्या, ऑन करायच्या आहे। आता त्यामुळे काय होणार आहे, जर तुमचे व्ह्यूज थांबले असतील तर ह्या सेटिंग काय होणार आहे, रिफ्रेश होणार आहे। आणि रिफ्रेश झाल्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे व्ह्यूज आहे किंवा सबस्क्रायबर आहे थांबलेले ते वाढायला काय होणार आहे, ऑटोमॅटिक मदत होणार आहे, ठीक आहे। आता त्यानंतर तुम्हाला दिसत असेल चॅनल ऑडियन्स, सगळ्यात जास्त गडबड कुठे होते, ह्या सेटिंगमध्ये होते। आता ऑडियन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन होते, तुम्हाला काय करायचं आहे, नो आय ऑलमोस्ट नेवर अपलोड कंटेंट दॅट मेड फॉर चिल्ड्रन्स, म्हणजे चिल्ड्रनसाठी माझा कंटेंट बनवलेला नाही, माझा कंटेंट काय केलेला आहे, मोठ्या लोकांसाठी बनवलेला गेला आहे, ठीक आहे। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। जर चुकून तुम्ही फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमचा काय होणार आहे, जो कंटेंट आहे तो फक्त लहान मुलांपर्यंत जाणार, मोठ्या माणसांपर्यंत तुमचा कंटेंट हा सजेस्ट केला जाणार नाही। त्यामुळे पण तुमचे व्ह्यूज, तुमचे सबस्क्रायबर थांबले जातात, ठीक आहे। तर तुम्हाला ह्या सेटिंगकडे लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दिसत आहे कंट्री ऑफ रेसिडेन्स, हिंदी किंवा मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला तुमची कंट्री इंडिया सिलेक्ट करणं गरजेचं आहे। किंवा जर तुम्ही अदरवाईज दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असाल तर दुसरी कंट्री तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता। तर ह्या पद्धतीने तुम्हाला ज्या सेटिंग दिसत आहे, त्यानंतर लास्टला अर्न, आता करन्सी काय आहे, USD। आता इथे तुम्ही बघा, तुम्हाला सर्च काय करायचं आहे, USD। जर तुमचं USD असेल तर USDच राहू द्या, नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, करन्सीमध्ये USD सिलेक्ट करायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला ज्या मी सेटिंग सांगितलेल्या आहे त्या सेटिंग काय करायच्या आहे, प्रॉपरली करायच्या आहे। आता यानंतर जी सबस्क्रायबर वाढण्यासाठी महत्त्वाची सेटिंग आहे किंवा जी मी लिंक आपण पहिले कॉपी केली होती, ती लिंक कुठे पेस्ट करायची, ती सेटिंग काय करायची आपल्याला आता बघायची आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, योजना ते नोकरी, ह्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, नक्कीच व्हिजिट करायचं आहे आणि त्या चॅनलचे व्हिडिओ काय करायचे, रेग्युलरली बघायचे आहे। तुम्हाला ज्यांचे व्हिडिओ जर आवडत असेल तर त्यांच्या व्हिडिओमध्ये पण एक काय करायची, चांगली कमेंट टाईप करायची आहे। पण तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं प्रमोशन व्हावं किंवा तुमच्या चॅनलला मी प्रमोट करावं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला फक्त काय करायचं, फुल्ली वॉच करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, एक चांगली कमेंट काय करायची आहे, टाईप करायची आहे। काय करायचं आहे, तुमचं क्रोम ओपन करायचं आहे। क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टाईप www.chrome
youtube.com टाईप करायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर गो करायचं आहे. आता गोवरती गेल्यानंतर तुमचं यूट्यूब काय होणार आहे, तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये काय होणार आहे, ओपन होणार आहे. आता तुम्हाला 3 डॉट्सवरती जायचं आहे. 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑप्शन दिसत आहे. त्या डेस्कटॉप साईट ऑप्शनला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. म्हणजेच तुमचं यूट्यूब जे आहे ते यूट्यूब काय होणार आहे, डेस्कटॉप मोडमध्ये ओपन होणार आहे. आता त्यानंतर तुम्हाला यूट्यूबच्या खाली ऑलच्या आधी एक काय दिसतोय, सिम्बॉल दिसत आहे एरोप्लेनसारखा. त्या एरोप्लेनच्या सिम्बॉलवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे यूट्यूब स्टुडिओ. यूट्यूब स्टुडिओवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यावेळेस तुमचं काय होणार आहे, जे स्टुडिओ आहे ते स्टुडिओ काय होणार आहे, क्रोममध्ये ओपन होणार आहे. आता क्रोममध्ये ओपन होण्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल, तुम्ही जे YT स्टुडिओ ॲप डाउनलोड केलेलं आहे ते YT स्टुडिओ ॲप तुम्हाला काय करावं लागणार आहे, अनइन्स्टॉल करावं लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे, तुमचं क्रोममध्ये तुमचं YT स्टुडिओ हे काय होणार आहे, दिसणार आहे. तुम्हाला लास्टला सेटिंगचं ऑप्शन दिसत आहे. त्या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही US डॉलर आता सिलेक्ट केलेलं आहे, तिथे काही सिलेक्शन करायचं नाही आहे तुम्हाला. सेकंड ऑप्शन दिसत आहे चॅनल. चॅनलवरती जायचं आहे. चॅनलवरती गेल्यानंतर कंट्री ऑफ प्रेसिडेंस इंडिया केलेलं आहे, ती तशीच राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचे आहे, कीवर्ड्स टाकायचे आहे. आता इथं तुमचा सगळ्यात मेन रोल असणार आहे. तुमचं जे चॅनल आहे तो चॅनल जर सर्च बारमध्ये येत नसेल, तुमचा चॅनल जर कोणी सर्च केला तर तो सर्च होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कीवर्ड्स तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते चॅनलचं नाव 4-5 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने टाकायचं आहे. म्हणजे पहिले काय करायचं आहे, सुरुवातीला तुमच्या चॅनलचे जे दोन जर अक्षर असते ते 2 अक्षर कॅपिटल ठेवायचे, बाकीचे स्मॉल ठेवायचे. त्यानंतर काय करायचं आहे, सगळे स्मॉल ठेवायचे, त्यानंतर सगळे कॅपिटल ठेवायचे. तर या पद्धतीने तुम्हाला 4-5 वेळेस तुमच्या चॅनलचं नाव काय करायचं आहे, बदलून टाईप करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा रोल, जी तुम्ही लिंक काय केली होती, कॉपी केली होती, ती लिंक काय करायची आहे, तुम्हाला इथे काय करायची, कीवर्ड्समध्ये पेस्ट करायची आहे. सेव्ह ऑप्शनवरती सेव्ह म्हणायची आहे. तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय केला जाणार आहे, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत काय केला जाणार आहे, सजेस्ट केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स किंवा जास्तीत जास्त व्ह्यूअर्स मिळण्यासाठी मदत होणार आहे. जास्तीत जास्त व्ह्यूअर्स मिळाले म्हणजे तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त सबस्क्रायबर हे वाढणार आहे. आशा करते की तुम्ही व्हिडिओमधल्या A to Z सेटिंग स्टेप बाय स्टेप बघितले असतील, कुठेही व्हिडिओ स्किप केला नसेल. तर आता मी ज्या स्टेप सांगितल्या आहे, जर तुम्ही पूर्ण स्टेप बघितल्याच असतील तर थोडा टाईम तुमच्या चॅनलवरती ह्या सेटिंग करण्यासाठी द्या. फक्त स्टेप बघून सोडून देऊ नका. त्या स्टेप्स तुमच्या चॅनलवरती फॉलो करा आणि स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही रोज कन्सिस्टंटली व्हिडिओ काय करा, अपलोड करा. रोज व्हिडिओ अपलोड केला तरच तुम्हाला ह्या सेटिंगचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. कारण जर बघा तुम्हाला एखादा सपोज किचनमध्ये तुम्हाला पावभाजी बनवायची आहे, तुम्ही पावभाजीसाठी घरात सगळी सामग्री घेऊन आले पण पावभाजी करायलाच तुम्हाला कंटाळा आला, तर ती पावभाजी बनली पण जाणार नाही. तर त्यामुळे जर तुम्ही फक्त सेटिंग केलं आणि रोज व्हिडिओ अपलोड केले नाही तर तुमचा चॅनल कुठेही ग्रो होणार नाही, तुमच्या चॅनलला कुठेही सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंग केल्यानंतर रोज व्हिडिओ अपलोड करायचा आहे. जरी तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नसेल, पण तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असेल की फायदा हा होईल की तुमचा जो यूट्यूब अल्गोरिदम आहे एक ना एक दिवस तुमचा एक ना एक व्हिडिओ काय करेल, व्हायरल करेल. आणि तो एक व्हिडिओ जरी तुमचा व्हायरल झाला तरी तुमच्या चॅनलला काय मिळणार आहे, एक ग्रोथ मिळणार आहे, एक सक्सेस मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला पळायचं आहे की थांबायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे काय करा, मेहनत करत चला. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला एक चांगली कमेंट द्यायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.